महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मनोगत व्यक्त करताना नामदार गोरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते। या पथकाकडे याचे नाव इलिना असे आहे। या पथकाकडे पोलीस अपघात तैनात आहे। या पथक पोलीस सोलापूर ग्रामीण आणि HRPF या पथकाचे नेतृत्व करीत आहेत यानंतर पोलीस निरीक्षक श्री संजय सजन बोंबले पथकाचे नेतृत्व करीत आहेत पलटण नायक श्री मौलाली शेख आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत श्री व्यंकटेश पिट्टा। यानंतरचा पथक QRT जलद प्रतिसाद पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अचानकपणे निर्माण झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावर सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते। परिणामी होणारा धोका कमी होतो। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रकाश बनसोडे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस नागेश येळे। यानंतर पथक गृहरक्षक दल होमगार्ड महिलांचे पथक महिला या अबला नसून सबला आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत आहेत हे जणून दाखवून देणारे हे पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पलटण नायक श्रीमती विशाखा कसले आणि सहाय्यक पलटण नायक आहेत श्रीमती सुनीता जमादार। यानंतर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी ये गुलसिता हमारा अशा देशभक्ती राष्ट्रभक्ती जागवणाऱ्या स्फुरण निर्माण करणाऱ्या वाद्य विषयांचं पथक। सोलापूर शहर हे उत्सवांचं शहर आहे। या शहरातील दैनंदिन बंदोबस्त करणे यासोबतच 24 तास दक्ष राहून शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम हे आमचे पोलीस बांधव करीत असतात। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री महेंद्र गाडवे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अतुल बनकर। यानंतरचं पथक आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचे पथक। प्रेम, त्याग आणि कर्तव्य सगळ्यात माझा नंबर पहिला आहे, म्हणून तर नाळेनी उदरात सांभाळते लेकरांनो मी माता मी महिला आहे असा हा सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा महिलांचं पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राणी झांबरे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे। यानंतरचं पथक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचे पथक। तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे अशा रीतीने आकाशात उतुंग भरारी घेणारे या आजच्या युगातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण भागात कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक ग्रामीण महिलांचे पथक। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सपोनी श्रीमती अंजना फाळके, सहाय्यक प्लाटून कमांडर आहेत मोपोसी श्रीमती आरती कडिरे। यानंतरचं पथक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचे पथक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचं हे पथक काम करतं। या पथकाचे नेतृत्व करीत आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश दाखणे आणि सहाय्यक प्लाटून कमांडर सपोनी श्री सोमनाथ कदम। यानंतरचं पथक गृहरक्षक दल पुरुषांचे पथक सन्मान आणि सत्कार आदरणीय पालकमंत्री महोदयांकडून होत आहे ओशी अमर क्षीरसागर। यानंतर पोशी 723 श्री अभिषेक शिवाजी सुर्वे यांना देखील क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य प्राप्त
ग्रामीण मधील या पहिला महिला पोलीस अंमलदार आहे ज्यांना हा पदक प्राप्त झाले आहे. सखो मंजुळा मल्लिकार्जुन धोत्रे यांना माननीय पोलीस महासंचालक यांचं पदक प्राप्त झाले आहे. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण या स्थापनेतील पहिला महिला. त्यानंतर पोलीस 19 अमर क्षीरसागर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्याला 67 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या आदर्शावर या महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. आज महाराष्ट्र सर्व विभागामध्ये वेगानं प्रगती करताना आपण बघतोय आणि देशातलं एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. खास करून मुंबई जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र एका बाजूला शेती क्षेत्रामध्ये जलसिंचनामध्ये वेगाने प्रगती करत असताना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. आज मेट्रो असेल किंवा सगळ्या औद्योगिक क्षेत्रामधली महाराष्ट्राची प्रगती आपण बघतोय. एका विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं आता महाराष्ट्र पुढे जाताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो. राज ठाकरेंनी काल एक टीका केलेली आहे सरकारवर आणि सरकारच्या मंत्र्यांवरती की ज्या रिक्षावाल्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने रद्द का करत नाही, एवढी हिंमत नाही का सरकारमध्ये, 4 महिने कशाला द्यावे लागतात असं राज ठाकरे म्हणत आहेत मराठीच्या मुद्द्यावर. तर राज ठाकरे काय म्हणतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो, व्यवसाय करत असतो, तेव्हा साधारण मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे आणि त्या दृष्टीनं मराठी लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कायम होत असतो आणि प्रत्येक वेळी या गोष्टीचा इश्यू करणं आणि त्या दृष्टीनं एक वातावरण निर्मिती करून स्वतःचं राजकीय अस्तित्व ठेवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु आपण साधारण पाहतो की या देशामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या भाषाचे लोक एकत्र येऊन काम करत असतात. परंतु ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ज्या मराठी मातीमध्ये आपण वाढतो आणि हे राज्य चालतं त्यामध्ये साधारण या सगळ्या व्यावसायिकांना मराठी आलं पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांचीच आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की भाषेवरून कुठलीही हिंसा आम्हाला मान्य नाही आहे, अशा पद्धतीने हिंसा करणं चुकीचं आहे. कुठंतरी सरकारमधल्याच मंत्र्यांना रोल आपण लगावलेला आहे कारण मराठी भाषेची सक्तीवरून हा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे रिक्षावाल्यांसाठी. शेवटी आपण मराठी भाषिक लोक आहेत ते परराज्यामध्ये जाऊन काम करतात, परराज्यातली लोक महाराष्ट्रामध्ये येऊन काम करतात. त्या भाषेवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी अशा पद्धतीचा भावना निर्माण करणं हे उचित नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय म्हणतात ते भावना अगदी रास्त आहेत की भाषेवरून हिंसा होणं, भाषेवरून समाजामध्ये किंवा अशांतता निर्माण होणे उचित नाही. बरोबर. तर महाराष्ट्र एकसंघ राहा म्हणून अनेक हुतात्म्यांनी हुतात्मा पकडलं. आज नागपूरमध्ये महाराष्ट्र दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भाच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. शासकीय कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे. कशा पद्धतीने बघताय आपण या सगळ्या? आता आपण पाहतो की महाराष्ट्र एकसंघपणे पुढे जात असताना शेवटी विदर्भाची मागणी काही आजची नाही आहे. त्यामुळे काही लोक विदर्भाची मागणी सातत्यानं करत असतात, परंतु आपण त्याचा मिळणारा प्रतिसाद आपण पाहिला असेल. मी त्या विषयावर जाणार नाही. परंतु प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारामध्ये मत व्यक्त करायला अधिकार दिलेला आहे आणि ते व्यक्त करणं ही तर भारताच्या लोकशाहीची खरी ओळख आहे. त्यामुळं प्रत्येकाला अधिकार आहे, त्या हिशोबाने त्यांनी मागणी केली असेल. परंतु महाराष्ट्र एकसंघ आहे. भाऊ, खरं तर सोलापूर शहरामध्ये जो WIT कॉलेजकडचा रस्ता आहे त्या ठिकाणी गेल्या 4 दिवसामध्ये 7 जणांचा जवळपास मृत्यू झालेला आहे. मृत्यूचं प्रमाण वाढते. पूर्वी तिथे वाहतूक जी होती, जड वाहतूक, ती दिवसा बंद करण्यात आली, मात्र आता ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय. काय नक्की त्यामध्ये? नाही, मला माहिती मिळालेली आत्ताच मी इथले सगळे कार्यक्रम झाले की मी अधिकाऱ्यांशी मी त्या संदर्भात छोटी बैठक घेतोय आणि काय कारणं आहेत ते अपघाताची आणि ते थांबवण्यासाठी काय करायला लागेल याच्या तातडीनं कारवाई आपण करू. भाऊ, बच्चू कडू एकेकाळी आपल्याच महायुतीच्या विरोधात ज्या त्या अनेक मोर्चे घेतले, घणाघाती टीका केली, तेच आता महायुतीचे घटक होत आहेत. कसं पाहता याकडे? शुभेच्छा असतील? तर प्रत्येकानं स्वतःचं राजकीय अस्तित्व कुठं सुरक्षित आहे, कुठं आपले विचार कुठं सुरक्षित राहतील याचा विचार करून अनेक जण निर्णय घेत असतात.
त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. थँक्यू. भाऊ आमचं वर्धापन